तुमचं उपयोजित लेखन राहिले ते, त्यानंतर व्याकरणातले जे महत्त्वाचे जे भाग आहेत तर त्याच्याविषयीची माहिती जी आहे ते आपण घेणार आहोत. म्हणून मग आज आपण जो आहे तो समास विषयी माहिती जी आहे ती आपण पाहणार आहोत. कशाला म्हटलं जातं समास? समास म्हणजे काय? समास शब्दांची अचूक सांगड किंवा मराठी व्याकरणातील शब्दांच्या महत्त्वपूर्ण या रंजकाची एक म्हणजे महत्त्वाचा एक भाग आहे मराठी व्याकरणातला समास म्हटलं जातं. तर काय समास कशाला म्हटलं जातं? कोण सांगतंय? समास म्हणजे काय? तुमच्यापैकी कोण सांगते? सर मी सांगू? हो. दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन त्यांच्यातील परस्पर संबंध दर्शवणारे प्रत्येक किंवा शब्द गाळून जो शब्द नवीन संक्षिप्त जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. बर, अजून कोण सांगतंय? समृद्धी, अपूर्वा, एक 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 समास सांगा. म्हणजे दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन तयार झालेला एक नवीन शब्द. अपूर्वा, हो सर, तेच होतं, एक नवीन शब्द तयार होतो. नवीन शब्द आणि एक जोड शब्द तयार होतो त्याला समास असे म्हणतात. समासाचा विग्रह याविषयी पण आपण माहिती पाहणार आहोत. सर्वांना स्क्रीन दिसते? यस सर. येस सर. तर जेव्हा दोन शब्द एकत्र येऊन एक जोड शब्द तयार होतो त्या एकत्रीकरणाला समास असे म्हटलं जातं. म्हणजे एक जोड शब्द तयार होतो जेव्हा दोन शब्द एकत्र जोडून, आणि या तयार झालेल्या या नव्या शब्दाला सामासिक शब्द असेही म्हटलं जातं. विग्रह काय आहे? मग विग्रह म्हणजे शब्दांची फोड. तर सामासिक शब्द कोणत्या शब्दापासून तयार झाला आहे हे स्पष्ट करण्यासाठी आपण त्याची फोड करतो, आणि या फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. फोड करून दाखवण्याच्या पद्धतीला काय म्हटलं जातं? विग्रह. मग तुम्ही दिलेला असेल शब्द क्रमांक 1 शब्द क्रमांक 2 हे दोन्हींचे एकत्र तयार होऊन सामासिक शब्द तयार होतो त्याला समास म्हटलं जातं. आणि सामासिक शब्दांचा मूळ शब्दांमध्ये जो विस्तार केला जातो त्याला विग्रह असे म्हणतात. बरोबर. तर पाहूया पुढे. शब्दांचे महत्व आणि त्याचे एक साधं सरळ सूत्र आहेत. तर साधारणतः समासाचे किती प्रकार आहेत? कोण सांगते? 4 प्रकार आहेत. बरोबर आहेत का समासाचे 4 प्रकार? यस सर. हो सर. हो हा, सर. प्रत्येक बरं ज्याला येते त्या एक प्रकारांची नावे सांगा बरं. ज्याला प्रकारांची नावं माहिती आहे ते एक एक प्रकारांची नावं सांगेल. बघूया तुमच्यापैकी किती जणांना येतात. बहुविग्री समास, तत्पुरुष समास, तत्पुरुष बर, समास, प्रीती. ओके, अनुष्का. सर तत्पुरुष समास, तत्पुरुष समास, अगदी बरोबर आहे. द्विग्र समास, कर्मधारय समास, समास, द्रव द्विग्र समास, द्वंद्व समास. अगदी बरोबर. तर 4 प्रकार जे आहेत ते समासाचे पडले जातात. समासाचे एकूण 4 प्रकार आहेत. त्यांची नावं आपण घेणार आहोत. साधारणतः समासाचे एकूण जे आहे ते 4 प्रकार पडतात. हे प्रकार एकाच्या साध्या प्रश्नावर किंवा कसे आहेत ते ओळखा. पहिलं पद ज्यामध्ये महत्वाचं आहे ते एक. दुसरं पद महत्वाचं आहे. 3 दोन्ही पदे महत्वाची आहे म्हणजे समांतर आहे. आणि
चौथा आहे दोन्ही पद महत्वाची नाही, गौण स्वरूपाची आहे. पहिले पद महत्वाचं आहे, त्याला अव्ययी भाव समास असं म्हटलं जातं. समासाची प्रकारांमध्ये बघा, साधारणतः अव्ययी भाव समास हा समासाचा पहिल्या पदाचं जे आहे ते साधारणतः काय आहे, तर पहिले पद महत्वाचे असून ते बहुधा अव्यय असे असते. पहिलं पद काय असतं, महत्वाचं असून ते बहुधा काय आहे, अव्यय. अव्यय कशाला म्हटलं जातं, मग सांगा बरं, का बरं अव्यय? अव्यय म्हणजे काय? बघूया तुमच्यापैकी कोण सांगतंय अव्यय म्हणजे काय. भाग. आपण शब्दांच्या जातींमधलं जे आहे ती साधारणतः आपण माहिती त्यामध्ये घेतलेला असेल किंवा माहिती असेल. विकारी शब्द, अविकारी शब्द, सव्यय आणि अव्यय. मग सव्यय कशाला म्हटलं जातं, अव्यय कसं म्हटलं जातं, तर याविषयीची साधारणतः माहिती आहे. बरोबर. मग काय बरं अव्यय कशाला म्हटलं जातं? तर मराठी व्याकरणात ज्या न बदलणारा शब्दांमध्ये शब्द. लिंग, वचन किंवा विभक्तीमुळे कोणताही बदल होत नाही त्यांना अव्यय असे म्हणतात. अगदी बरोबर आहे. म्हणजे सर. ज्या शब्दांच्या मूळ रूपात कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही त्याला अव्यय असं म्हटलं जातं. मग अव्ययी भाव समासामध्ये पण असंच आहे की पहिले पद महत्वाचं आहे आणि बहुधा ते अव्यय आहे. मग कार्य काय आहे, तर संपूर्ण सामासिक शब्द वाक्यात क्रिया विशेषण अव्ययाप्रमाणे साधारणतः काम करतो. मग संस्कृतमध्ये यथा, प्रति वगैरे उपसर्गांना अव्यय असे म्हटलं जातं साधारणतः. तर अव्यय भाव समासाचे हे थोडक्यात साधे सरळ सोपे वैशिष्ट्य बनू शकतात किंवा नियम. तर उदाहरण पाहूया. यथाशक्ती. यथाशक्ती हा शब्द दिलाय, त्याचा विग्रह जो आहे तो केलेला आहे पहा, मूळ शब्दा व्यतिरिक्त. म्हणजे शक्तीप्रमाणे गरजूंना यथाशक्ती मदत करावी. यथाशक्ती. जागोजागी पुढचा दिलाय, प्रत्येक जागी. प्रत्येक, बरोबर, किंवा जागोजागी. प्रत्येक जागी. जागोजागी या शब्दाचा विग्रह दिसत नसले तरी त्याचा विग्रह अव्ययासह केला जातो, म्हणून याचा समावेश अव्ययी भाव समासात होतो. साधारणतः जागोजागी आणि यथावश्यक. तुमच्याकडे वही पेन असेल तर उदाहरण प्रकाराचं नाव साधारणतः लिहायचं आहे की जेणेकरून तुम्हाला जे आहे ते साधं सरळ सोपं त्या प्रकारांची नावं उदाहरणं जी आहेत ते तुमच्या लक्षात राहतील. समजला पहिला प्रकार. तर अव्ययी भाव समासमध्ये काय आहे, तर पहिलं पद महत्वाचं आहे आणि हे एक बहुधा स्वरूपात काय असतं, तर हे अव्यय आहे. आणि अव्यय पाहतो की मूळ शब्दाच्या लिंग विभक्ती वचनाप्रमाणे जे आहे तो बदल होत नाही, म्हणजे कुठल्याही शब्दात त्याप्रमाणे बदल नाही होत, त्याला अव्यय म्हटलं जातं. उदाहरणार्थ यथाशक्ती, जागोजागी. तर हे याची माहिती तुम्हाला असायला हवी. पुढे दुसरा प्रकार आहे तत्पुरुष समास. तर तत्पुरुष समास म्हणजे काय, तुम्हाला या समासाची उदाहरणं पण मी देणार आहे. असं समजू नका आपण एक एक दोन दोन तर इथे घेतोयच, कारण तुमच्या पुस्तकामध्ये पण साधारणतः दिलेले असतील, याची उदाहरणं पण दिलेली आहे. एक एक दोन दोनच दिलेले आहे, पण आपण तुम्हाला सरावासाठी याची उदाहरणं जी आहे ती देणार आहे. तत्पुरुष समास म्हणजे काय, तर दुसऱ्या पदाचा प्रभाव यामध्ये असतो किंवा दुसरं पद महत्वाचं आहे असं साधारणतः धरून चला. या समासात दुसरे पद महत्वाचे असते. विग्रह करताना अर्थाच्या दृष्टीने गाळलेले शब्द किंवा विभक्ती प्रत्यय, केस मेकर म्हटलं जातं. साधारणतः विग्रह करताना परत घालावे लागतात. पहिले पद केवळ दुसऱ्या पदाला पूरक असतं. म्हणजे पहिलं जे वाक्य आहे किंवा पहिलं जे पद आहे तर ते दुसऱ्या पदाला काय आहेत, पूरक आहेत, म्हणजे एकमेकांशी जोडले गेलेले आहे. अर्थाच्या दृष्टीने गाळलेला शब्द किंवा विभक्ती प्रत्यय विग्रह करताना परत एकदा जो आहे तो घालावा लागतो साधारणतः. उदाहरणार्थ पाहूया. तत्पुरुष समास. तोंडपाठ. तोंडपाठ, तोंडाने पाठ. बरोबर, आपण पाठांतर वगैरे करतो, काय करतो, तोंडपाठ करतो. हे माझे पाढे जे आहेत ते तोंडपाठ आहे. माझे अलंकाराची उदाहरणं, अलंकार जे आहेत माझे तोंडपाठ आहे. बरोबर. ते एक आपण घोकंपट्टी की साधारणतः आपण एक रट्टा मारून साधारणतः केलेला असतो की एक प्रकारचा
जी आहे ती भोकमपट्टी असते. बऱ्याच वेळा काय होतं परीक्षेमध्ये तुम्ही पण बरेच उदाहरणं असतील, पहाडे असतील किंवा प्रश्न उत्तरं पण पाठांतर करण्याची सवय बऱ्याच जणांना असते. आणि हे पाठांतर केल्यानंतर जास्त दिवस राहतच का? आपण जास्त हे केल्यानंतर काय आता परीक्षेच्या वेळेस साधारणतः बरेच जण रात्रभर जागून काय करत असतात, पाठांतर करत असतात आणि पाठांतर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा पेपर असतो, पेपर सोडवत असताना जे आहे तो काही जो भाग आहे तो तुमचा सपाट होतो. म्हणजे काय साधारणतः तुम्ही विसरून जाता. बरोबर? एवढं तोंडपाठ केलं पण तरी साधारणतः ते तुमचं बराचसा भाग जो आहे तो लक्षात राहतो, बराचसा भाग तुम्ही विसरून जाता. आणि तेच जर तुम्ही साधारणतः एखादा घटक, उपघटक तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घेतला, चांगल्या प्रकारे जो आहे तो एक साधारणतः समजून घेतला, त्याचा सराव केला लेखनातून, वाचनातून हे जर केलं तर तुम्हाला तो जो आहे तो दीर्घकाल साधारणतः तो समजतो आणि तुमच्या लक्षात राहतो. हा एक प्रकारचा साधारणतः असतो, की तोंडपाठ आपण रट्टाळपणे पण जेव्हा आपण ते उदाहरण असेल, तो घटक असेल तर चांगल्या पद्धतीने आपण जर तो चांगल्या पद्धतीने समजून घेतला, तर तिथे कुठल्याही प्रकारचं तुमचं विस्मरण जे आहे ते होणार नाही. मग आपण पाहतो, की साधारणतः समासाचे प्रकार आहेत. तर किती 4 प्रकार दिलेले आहेत. अव्ययीभाव समास. कशाला म्हटलं आता अव्ययीभाव समास? तर साधारणतः पहिलं पद महत्वाचं आहे. बरोबर? पहिलं पद महत्वाचं आहे. मग त्यामध्ये जागोजागी, यथाशक्ती अशा प्रकारची साधारणतः काय आहेत? उदाहरणं आहेत. तर दुसरं काय आहे? तत्पुरुष समास. तत्पुरुष समास कशाला म्हटलं जातं, की ज्याचं दुसरं पद महत्वाचं आहे, त्याला तत्पुरुष समास असं म्हटलं जातं. मग काय आहे तत्पुरुष समासाची उदाहरणं? तोंडपाठ आहे, हां, राजपुत्त आहे, क्रीडांगण आहे, अष्टकोन आहे, अयोग्य असे तोंडपाठ, महाराष्ट्र, सप्ताह देवपूजा पण येईल ना सर? हो. तर साधारणतः अशा प्रकारचे जे आहेत ते तुम्हाला काय दिले जातात उदाहरणं. म्हणजे हे लक्षात ठेवता आलं पाहिजे. तोंड आणि पाठ जे आहे तो एक प्रकारचं नाही तर कालांतराने तुमचं जे आहे ते आपण म्हणतो, की खूप तोंडपाठ केले पण सपाट झालं. बरोबर? तर अशा पद्धतीने नाही. तर कुठल्याही विषयाचं साधारणतः तुम्ही ती जी संकल्पना आहे, तो जो घटक आहे तो साधारणतः आपण चांगल्या पद्धतीने जो आहे तो समजून घेतला झाल्यावर प्रश्न उत्तर येतात. तो धडा तुमचा गोष्टी स्वरूपात चांगल्या प्रकारे जर तुम्हाला समजला, तर तुम्हाला प्रश्न उत्तर पाठ करण्याची गरज आहे का? नाही. बरोबर? तर अशा स्वरूपाचे जे आहेत कारण प्रश्न उत्तर थोड्या कालावधीसाठी साधारणतः तुमच्या लक्षात राहील. पण हे जे तो घटक त्याचा परिणाम दीर्घकाळ स्वरूपात सर असतो आणि मग साधारणतः हं. हॅलो, ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय. बरं. मी थोडा व्हिडिओ ऑफ करतो, की जेणेकरून नेटवर्क राहील व्यवस्थित आणि तुम्हाला व्यवस्थित आवाज येईल. नेटवर्क कमी जास्त कारण इकडे पावसाची जास्त जरा शक्यता आहे म्हणून वातावरण पण हे झालेलं आहे, तर त्यामुळं असू शकतो नेटवर्कचा जो आहे तो प्रॉब्लेम. तर तत्पुरुष समासामध्ये मग तोंडपाठ, तोंड आणि पाठ आहे. महाराष्ट्र, महान असे राष्ट्र. दुसरे पद मुख्य आहे. मग सप्ताह 7 दिवसांचा समूह. दुसरे पद समूह हे जे आहे ते एक प्रकारचं मुख्य म्हणून आलेले आहेत. पुढे पाहूया द्वंद्व समास. द्वंद्व समास कशाला म्हटलं जातं? द्वंद्व समासाचा अधिकार समान अधिकार आहे. म्हणजे दोन्ही पदं जी आहेत ती महत्वाची आहे. दोन्ही पदे तितकीच महत्वाची असतात. त्याची जोडणी काय केली? ते सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययाचा कंजक्शनचा वापर जेव्हा केलेला असतो त्याला द्वंद्व समास असे म्हटलं जातं. सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययाचा साधारणतः तुम्हाला जो आहे तो वापर केला जातो. दोन्ही पदं महत्वाची आहे. आई वडील साधारणतः तुम्ही घेतलं भाऊ बहीण, आई वडील, बरोबर हे महत्वाचे आहे की नाही? कारण आई पण तेवढी महत्वाची आहे आणि बाबा पण तेवढे महत्वाचे आहे. आई आणि वडील. मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. बरोबर? अंथरूण पांघरूण. अंथरूण पण आता आपण झोपायला जायचे साधारणतः. बरोबर? तर अंथरूण पण पाहिजे आणि पांघरूण पण पाहिजे. असं नाही की याच्यातलं पांघरूण असलं तर ठीक आहे, अंथरुणाची गरज नाही. असं आहे का? नाही. तर हे दोन्ही सुद्धा पदं महत्वाची यामध्ये आहे. आई वडील, अंथरूण पांघरूण, गुरु शिष्य, शिक्षक विद्यार्थी, या शिक्षक आणि विद्यार्थी असं नाही की त्यामध्ये गुरु शिष्य आपण म्हणतो साधारणतः. तर हे दोन्ही पण महत्वाचे आहे. गुरु जर असेल तर त्याला शिकवण्यासाठी शिष्य महत्वाचे आहे. शिष्य जर असतील तर त्यांना शिकवण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची आवश्यकता आहे.
तर विग्रह अंथरण्यासाठी व पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू व इतर कपडे. समाहार दोन्ही पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही समावेश विग्रहात साधारणतः जो आहे तो केला जातो. आणि चौथा प्रकार जो आहे तो बहुव्रीही समास आहे. म्हणजे तिसऱ्याच घटकाचा साधारणतः यामध्ये की दोन्ही पद गौण आहे, पहिलं दुसरं किंवा दोन्ही नाही, तर दोन्ही पद जे आहे ते एक प्रकारचे गौण आहे. म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नसून दोन्ही शिवाय एखाद्या तिसऱ्या पदाचा जेव्हा बोध होतो तेव्हा बहुव्रीही समास असतो. याचं कार्य काय आहे, तर हा समास सामासिक शब्द या तिसऱ्या पदाचे म्हणजे ऍडजेक्टिव्हचे विशेषण म्हणून काम एक प्रकारे पाहत असतो. मग काय पाहत असतो, लंबोदर, लंब आहे उदर असा ज्याचा तो. लंब उदर कोण आहे, गणेशाचं, कारण गणेशाचं उदर जे आहे पोट आपण म्हणतो बरोबर. लंब आहे उदर हे मुख्य नसून त्याचे पोट मोठे आहे असा तिसराच घटक म्हणजे गणपती येथे मुख्य आहे. असं साधारणतः जो आहे तो बहुव्रीही समास आहे. म्हणजे तुम्हाला हे चारही प्रकारांमध्ये लक्षात ठेवायचं, अव्ययीभाव समास पहिलं पद महत्वाचं नाही, यथाशक्ती जागोजागी. दुसरा तत्पुरुष समास, यामध्ये दुसरं पद महत्वाचं आहे. काय उदाहरण, महाराष्ट्र. अजून कोणतं उदाहरण आहे, काय सांगा पटपट. सप्ताह, तोंडपाठ, बरोबर. तिसरा प्रकार आहे द्वंद्व समास, की ज्यामध्ये दोन्ही पद महत्वाची आहे, बरोबर. आई वडील, भाऊ बहीण, गुरु शिष्य, तर हे काय आहे, महत्वाचे आहे यामध्ये. 4-5 अंथरूण पांघरून, भाजीपाला, केर कचरा, स्त्री पुरुष, सुख आणि दुःख, तर हे नीळकंठ आहे. तर हे जे साधारणतः जे आहे ते साधारणतः द्वंद्व समासामध्ये आणि किंवा अशा प्रकारचे दोन्ही महत्वाचे आहे. आणि चौथा जो बहुव्रीही समास आपण पाहतो तर यामध्ये दोन्ही पद गौण आहेत, म्हणजे दोन्ही पद महत्वाचे नसून दोन्ही शिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्या सामासिक शब्द साधारणतः एक प्रकारचे विशेषण त्यामध्ये आलेलं असतं. तर मग यामध्ये उदाहरणं काय येतील, मग बहुव्रीही समासामध्ये लंबोदर, उदर, चौकोन, चंद्र तारे अनंत आकाशात उगवतात, दुष्काळात निर्धन कोणाकडे बघावे, निर्धनानी, निर्धनानी, बरोबर, की ज्याच्याकडे धन नाही असा तो निर्धन, अनाथ. आहे की नाही. तर अशा पद्धतीने जे आहे ती ही समासाची साधारणतः 4 प्रकार आणि त्यांची उदाहरणे. आता याच्यानंतर परत एकदा थोडा साधारणतः बघा. अव्ययीभाव पहिले पद महत्वाचे, तत्पुरुष समास दुसरे पद महत्वाचे, यथाशक्ती तोंडपाठ दोन्ही पद. कुणाला जर लिहून घ्यायचं असेल साधारणतः शॉर्ट मध्ये हे चारही पद्धतींचं, तर हे करू शकता किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. समजले का. येस सर. घेतलं लिहून का स्क्रीनशॉट काढलाय. यस सर. स्क्रीनशॉट काढलाय सर. येस सर. तर याचे उदाहरण आपण पाहणार आहोत साधारणतः. इथे पुस्तकात साधारणतः तुम्हाला जे आहेत तर जास्त डिटेल मध्ये नाही दिलेले, याचे उपप्रकार वगैरे जे आहेत तर ते तुम्हाला नाहीये. पुढच्या वर्षी साधारणतः त्याच्या पुढच्या वर्षी साधारणतः तुम्हाला उपप्रकार पण याचे जे आहे ते साधारणतः असतील, तर ते बघावं लागणार आहे. खालील शब्दाचे वजन कोणत्या पारड्यात झुकलेले आहेत. राजपुत्र, विग्रह राजाचा पुत्र. तत्पुरुष समास दुसरे पद जे आहे ते महत्वाचे आहे. तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणतं आहे, राजपुत्र, बरोबर. तर अशा प्रकारे शब्दांची बचत, अर्थाची खोली. समास हा केवळ व्याकरणाचा नियम नाही तर भाषेची एक सुंदर कला आहे. शब्दांचे महत्व ओळखा आणि मराठी भाषेची ही रचना आपण सहजपणे जे आहे ते आत्मसात करू शकतो. तर अशा प्रकारचे हे समासचे प्रकार, समासाचे उदाहरण 1 by 1 आपण साधारणतः बघितलेले आहे. समजले का समास हा प्रकार. यस सर. याच्यावर आता आपले मला वाटतं मागच्या वेळेस पण मी साधारणतः तुम्हाला यावर प्रश्न दिलेले होते, तर त्याचे आपल्याकडं
प्रश्न पण तयार केलेले आहेत. आता काय करा, तुमच्याकडे वही पेन असेल किंवा पर्याय क्रमांक किंवा काय, तर साधारणतः तुम्हाला जे आहे ते द्यायचे आहेत यामध्ये. किती जणांचे बरोबर येतात किंवा कसं आहेत ते बघूया. सर लिहायचे आहे का? तुम्हाला आहे का, तुम्ही असेल तर साधारणतः उत्तरं द्यायची हे करू शकता, की एकदम साधारणतः कळेल तुम्हाला की किती आहेत, काय आहे. तर आम्ही चॅट बॉक्स मध्ये उत्तर देऊ शकतो. चालेल, हो. तरी चालेल. ओके सर. मी तोपर्यंत अजून दुसरे वेगळी उदाहरणं जे आहेत ते मिळतील, तर ते पण वेगळी उदाहरणं जी आहेत ते आपण साधारणतः घेऊया अजून. दिलेत का दोन्ही यांची? काहींना वाटलं लिहून घ्यायचं तर लिहून पण घेऊ शकता. किंवा याची साधारणतः PDF तुम्हाला ग्रुपवर टाकली जाईल साधारणतः. तसं पण करू शकतो आपण. हे तुम्ही मागच्या वेळेस सोडवलेत हे उदाहरणं? माहिती आहे का थोडे वेगळे घ्यायची सर. उदाहरणं? नो सर. हां. हो सर. नाही सोडवलेली? नो सर. बर. नो सर. कोणाचे तरी माईक सुरू आहे. माईक जो आहे तो म्यूट ठेवा, की जेणेकरून सर क्वेश्चन नंबर 2 चा आन्सर क आहे, ज्ञानरूपी अमृत. यस सर. यस सर. सर. येस सर. पहिला ब तत्पुरुष समास आहे. दुसरा क आहे, ज्ञानरूपी अमृत. बरोबर. पुढे. सर नाही, प्रश्नाचा चॅट उत्तर बॉक्स मध्ये द्या. चॅट बॉक्स मध्ये द्या. हा, म्हणजे काय होईल की सगळ्यांना चान्स मिळेल. कारण एक जण सांगणार, मग त्याला जे आहे ते कळेल की प्रत्येकाचं जे आहे तर तुम्ही वाचून व्यवस्थित जे आहे तो तुमच्या आकलनानुसार द्यायचे. किंवा बुवा अपूर्वाने टाकले, मग मी प्रीती सेम अपूर्वाने टाकले मग त्याचं उत्तर असं ना, असं नाही. तुम्हाला जे योग्य वाटते, तुम्हाला जे समजलंय तो प्रकार, त्यानुसार त्या याचे जे आहे ते नंबर 1 2 3 4 पर्याय आहे ना, त्यानंतर सर तुम्ही एवढं डिटेल नका टाकू. 2 नंबर 3 नंबर असंच टाका डायरेक्ट. साधं सोपं डायरेक्ट. मराठीतून पूर्ण ड ब टाकण्याची गरज नाही किंवा ABC टाइप करण्याची गरज नाही. सरळ नंबर टाकू शकता तुम्ही. 4 पर्याय आहे, त्यातलं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं असं. तर साधं सोपं राहील. घरोघरी हा समास कोणता समास आहे? घरोघरी. द्वंद्व त्यानंतर समास. शिष्य या शब्दात कोणता समास येतो ते पण पाहायचंय. ड अव्ययीभाव समास आहे घरोघरी.
बरोबर, जागोजागी, यथाशक्ती. पुढे गुरु शिष्य या शब्दाचे कोणता समास आहे? साधं सोपं आहे. तर इथे दोन्ही पद काय आहेत? महत्वाची आहे, गुरु आणि शिष्य. मग काय येईल? द्वंद्व समास. द्वंद्व समास. पर्याय क्रमांक 3 क. नीळकंठ हा शब्द कोणत्या समासाचा आहे? बहुव्रीही. बरोबर. यामध्ये कुठलंही पद महत्वाचं नाही, तर तिसरं महत्वाचं आहे. निळा आहे कंठ असा ज्याचा तो, नीलकंठ. बरोबर, बहुव्रीही समास. पुढे तुम्ही इथे ऑप्शन मध्ये द्या, म्हणजे काय मला व्यवस्थित समजेल. झालंय? सांगू उत्तर? यस सर. Yes, sir. यस सर. Yes, sir. बर. प्रश्न क्रमांक आपण 6 आणि 7 पाहतो. तो आई वडील. आई वडील दोन्ही पद महत्वाची आहे. कोणता समास? द्वंद्व समास. बरोबर. द्वंद्व. येस सर. Yes, sir. क्षणोक्षणी या शब्दात क्षणोक्षणी अव्ययीभाव समास. येस सर. क. चला पुढे. राजपुत्र. हे राजपुत्र आणि अंथरूण पांघरून हे बघा. सर राजाचा पुत्र बी. तर राजाचा पुत्र. राजाचा पुत्र. सर क्वेश्चन 9चं उत्तर तिसरं आहे, द्वंद्व समास. क. हा. राजपुत्र, राजाचा पुत्र, राजा आणि पुत्र. राजपुत्र. पर्याय क्रमांक 8 साधारणतः ब दिलेलं आहे उत्तर. ब. राजाचा पुत्र बरोबर आहे. अंथरूण पांघरून, अंथरूण आणि पांघरून कोणता समास येईल? द्वंद्व समास. क. द्वंद्व समास द्वंद्व सर. इथे द्वंद्व समास. थांबा 9 आहे, द्वंद्व समास आहे. पुढे. लंब आहे उदर ज्याचा असा तो, लंबोदर म्हणजे गजानन. बरोबर. विग्रह साधारणतः तुम्हाला ओळखायचा आहे. बहुब्रीही समास. समास बहुब्रीही समास. भाजीपाला या शब्दात कोणता समास आहे? भाजी आणि पाला. द्वंद्व समास. द्वंद्व समास. अगदी द्वंद्व बरोबर. समास. द्वंद्व समास. सर 12व्याचे उत्तर क्रीडांचे अंगण. क्रीडाचे अंगण. सर क्रीडाचे अंगण. क्रीडेचे अंगण. ब.
आणि त्रिभुवन या शब्दात कोणता समास आहे? 3 भुवनांचा समूह. 13. बहुव्रीही समास. अगदी बरोबर. पुढे सर द्वंद्व समास. चक्रपाणी हा शब्द कोणत्या समासाचा आहे? चहा आणि पाणी. चहा आणि पाणी. द्वंद्व समास. गजानन हा कोणत्या समासाचा शब्द आहे? गज आहे ज्याचे आनन असा, गज आहे नन असा ज्याचा तो. बहुव्रीही समास. बहुविग्रही दशमुख. हा, दशमुख. 10 आहेत मुख ज्याला. 10 आहे मुख ज्याला तो. आहे मूग ज्याला तो. अगदी बरोबर. पुढे 17. सुख दुःख या शब्दात कोणता समास येतो? सुख आणि दुःख. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. अगदी बरोबर. निर्धन हे पण उदाहरण बघितले आपण. निर्धन शेवटला. धन नसलेला. धन नसलेला पहिला. बरोबर. प्रत्येक गावी. गावोगावी. क्रमांक पहिला. कोणता समास आहे? द्वंद्व समास. द्वंद्व द्वंद्व नाही. समास. जन्मापासून या विग्रहाचा सामासिक शब्द कोणता? जन्मकाळ. तत्पुरुष समास. जन्मकाळ. काय येईल? जन्मतः. बरोबर. प्रत्यक्ष जागी. प्रत्यक्ष जागी. जागोजागी. बरोबर. जागेवर. पाठ झालंय. महाराष्ट्र झालंय. हा, सप्ताह. 6 दिवस. 7 सात दिवसांचा समूह. 7 दिवसांचा समूह. बरोबर. 7 दिवसांचा. 4, 5 हा कोणत्या समासाचा भाग आहे? 4 आणि 5. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. मूषक वाहन. बहुव्रीही समास. तत्पुरुष समास. रस नसलेला. बरोबर. निरस. रस नसलेला. समासात किमान किती पदे महत्वाची असतात? किती पदे असतात? 4. 4. 3. अगदी बरोबर. 4. हा. अव्ययभाव समासात कोणते पद प्रधान आहेत? पहिले पद. बरोबर. पहिले पद. बहुव्रीही समासात सामासिक शब्द काय दर्शवतो? बहुव्रीही. तिसऱ्याच वेगळ्या पदाचा वेगळा. बरोबर. शेवटचं. तिसऱ्याच वेगळ्या पदाचा अर्थ. अगदी बरोबर. आता पुढचे अजून उदाहरण मी पुढे तयार केलेत.
ते एकदा बघूया. एक मिनिट ते शेअर करतो मी. सर स्क्रीन नाही दिसत आहे. हो 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 मी दाखवते. एकच मिनिट. स्क्रीन का दिसत नाही, एकच मिनिट. परत नेटवर्क जरा स्लो झालंय त्यामुळं. एकच मिनिट. समास नाही पुढचे जे उदाहरणं आहेत ते दाखवतो मी. एकच मिनिट. त्यातले काही घेऊया आणि काही तुम्हाला मी होमवर्कला जे आहे ते आज देतो. ओपन का होत नाही, एकच मिनिट. डेस्कटॉप वर आहे. समास कुठे गेलं तर लेखन. सेव्ह झालं नाही वाटत. एकच मिनिट. समास तर सेव्ह केलंय मी. का दिसत नाही तुम्हाला शेअर. एक मिनिट. सेव्ह झालं नाही वाटतं. एक का नाही दिसत. दिस PDF save as desktop. आले. दिसते का स्क्रीन? नो सर. हॅलो. हो सर. एकच मिनिट. आता नो सर. हो सर. दिसतंय सर. हा चला सुरुवात करा मग. यातले आपण 10 उदाहरण घेऊया आणि बाकीचे राहिलेले तुम्ही मग जे आहे ते होमवर्कला कंप्लीट करा. तत्पुरुष राजपुत्र समास. हा कोणता समास आहे? समास. तत्पुरुष समास. बरोबर. माता पिता. सर द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. बरोबर. नीलकमल. नीलकमल. बरोबर. नीलकमल. निळा आहे कमळ ज्याचे नयन. बहुरी. चौथा. दशानन. दश आहे आनंद ज्याचा असा तो. दशानन. दहा आहे. बहुव्रीही समास. अव्ययभाव कसा येईल दशाननला? 10 आहे आनंद. बहुव्रीही समास. अव्ययभाव नाही. यथाशक्ती बहुव्रीही समास. पितामह. पितामह. द्वंद्व समास. द्वंद्व समास. ओके. ग्रामवासी.
तत्पुरुष समास येईल सर पितामहचा. तत्पुरुष समास. ग्रामवासी तत्पुरुष तत्पुरुष बरोबर. समास. सुंदर मूर्ती तत्पुरुष समास. सर तत्पुरुष 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 समास. सर तत्पुरुष समाज. समाज नाही समास. चार चौघे द्वंद्व समास. द्वंद्व समास. चार आणि चौघे. बर. रात्रंदिवस रात्र आणि दिवस द्वंद्व समास. बरोबर. द्वंद्व समास सर. द्वंद्व समाज. महात्मा महात्मा बहुरी बहुब्री समास. समास. बहुरी समास. बहुरी समाज. बहुरी समाज. देवालय द्वंद्व समास. देवालय बहुरी समास. बहुरी समास. आत्मविश्वास तत्पुरुष समास. तत्पुरुष समाज. तत्पुरुष समाज. तत्पुरुष समास. तत्पुरुष आत्मविश्वास. समाज. हा काय बरं याचा विग्रह कसा होईल? आत्मविश्वास कोण सांगते विग्रह करून? आत्मविश्वासचा विग्रह स्वतःवरचा विश्वास. स्वतःवरचा विश्वास तो आत्मविश्वास. आणि आत्म आणि विश्वास. बर. लाल फूल कर्मधारय समास. सर कर्मधारय समास. कर्मधारय समास. चतुरानन चतुर आहे आनंद सर बहुव्रीही. कोणता येईल? बहुरी बरोबर बहुरी बहुव्रीही. समाज. दोन्ही पद महत्वाची नाही. पुढे उपनगर उपनगर कोणाचं तरी माईक ऑन आहे. माईक बंद करा, म्यूट करा. उपनगर हा कोणता समास आहे? ज्याला येते त्यांनी सांगायचं उत्तर. सर तत्पुरुष. अव्ययीभाव समास. तत्पुरुष तत्पुरुष समाज. तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. अव्ययीभाव समास. गुरु आणि शिष्य हा कोणता समास आहे? सर द्वंद्व समास. द्वंद्व समास. अव्ययीभाव द्वंद्व समास. ओके. अतिथी सत्कार सर तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. सर तत्पुरुष समास. सुख दुःख द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. जलयान तत्पुरुष समास. समास. काय बरं याचा विग्रह तत्पुरुष काय समास. होईल? कोणाला येतोय? पाण्यात चालणारे वाहन. जलयान वाहन. पाण्यात चालणारे वाहन. अजून कोणाला सांगता येईल याचा विग्रह कसा आहे? जलात चालणारी वाहन. जलात चालणारे वाहन. बर. जलयान. जलातील यान. पुढे यथाक्रम
सर अविभाव समास अव्ययीभाव समास. राजमार्ग अविभाव समास. राजमार्ग तत्पुरुष समास. तत्पुरुष समास. बरोबर. तत्पुरुष बहुपुत्र बहुपुत्र सर कोणाला म्हणाय अव्ययीभाव समास. सर बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. बहुव्रीही समास. द्वंद्व समास. हा उच्च शिक्षण द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास. द्वंद्व समास बरोबर. तर अशा प्रकारे जे आहेत तुम्ही सर्वांनी चांगल्या प्रकारे त्याची उत्तरं दिलेली आहेत. चे रेफरन्स पण म्हणजे समास हा प्रकार तुम्हाला चांगला समजलाय. यस सर. Yes, sir. बर आता पुढच्या याला आता मराठी व्याकरणातला कोणता आता घटक राहिलाय की जो अजून घ्यायला पाहिजे दुसरा कोणता आहे. सर प्रयोग. प्रयोग. बर प्रयोग घेऊया पुढच्या तासाला मग. ओके सर. येस सर. चालेल थांबूया आपण इथे. सर्वांना शुभरात्र आणि सर्वांना आजच नवीन मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. गुढीपाडव्याच्या खूप खूप तुम्हा सर्वांना शुभेच्छा. सर तुम्हाला पण. बाय सर. चलो बाय गुड नाईट. हो बाय सर. गुड नाईट सर. बाय मॅम. बाय मॅम. बाय मॅम.